सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर सीसीटीव्हीमध्ये दिसणारा माझा मुलगा नाही, आरोपी शहजादच्या वडिलांचा एबीपी सोबत संवाद। पोलिसांच्या अटकेतला माझा मुलगा, वडील रोहेल फकीर यांची स्पष्टोक्ती। प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास। चेक बाउन्स प्रकरणामध्ये अंधेरी कोर्टाने सुनावली शिक्षा, अजामीनपात्र वॉरंटही जारी। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन धनुष्य बाणाची चाचपणी। ठाकरे गटाच्या खासदारांवरती शिंदेच्या शिवसेनेची नजर। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये होणार मिशनचं प्लॅनिंग। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज 2 शिवसैनिकांचे 2 मेळावे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अंधेरीमध्ये महामेळावा, तर बीकेसीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा विजयोत्सव। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची खासदार संजय राऊत यांची मागणी। बाळासाहेबांचा भारतरत्नने सन्मान करावा अशी जगभरातल्या हिंदूंची मागणी। संजय राऊत यांचं वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी नाशिकमध्ये दाखल। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांशी साधणार संवाद। वाल्मिक कराडवरील खंडणीच्या गुन्ह्यातील जामीन अर्ज वकिलांकडून मागे। केज कोर्टामध्ये 2 वेळा सुनावणी पुढे ढकलल्यानंतर अचानक अर्ज मागे घेण्याचा निर्णय। सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार आलिशान गाड्यांमधून बीडहून पुण्याकडे गेल्याचं सीसीटीव्हीमधून समोर। शरणागती पत्करताना वापरलेली शिवलिंग मोराडीची गाडी देखील त्याच ताफ्यामध्ये। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायालयानं हस्तक्षेप करावा। अंजली दमानिया यांचं हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र जनहित याचिकेमध्ये रूपांतरित करण्याची ही मागणी। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमामध्ये अजितदादांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं। आयत्यावेळी काकांच्या शेजारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना जागा। भाजपच्या प्रत्येक मंत्र्यांसोबत ओएसडी म्हणून एक संघ स्वयंसेवकाची नियुक्ती। संघ परिवाराचे काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी खास स्वीय सहाय्यकाची नियुक्ती। पुण्याच्या खराडीमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून। शिलाईच्या कात्रीनं पत्नीवरती वार करून पती पोलीस स्टेशनमध्ये। खून झाल्यानंतर पतीनं बनवलेला व्हिडिओ व्हायरल। पुण्यात अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडे आढळली शेकडोंची बनावट कागदपत्र। 2004 पासून पुण्यात असलेल्या एहसान शेखकडून बनावट आधार कार्ड, मतदान कार्ड, डेबिट आणि क्रेडिट कार्डही हस्तगत। बिहारमध्ये जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या घरामध्ये सापडलं कोट्यवधींचं घबाड। रोकड मोजण्यासाठी पोलिसांनी मागवल्या काउंटिंग मशीन्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।